हाय हॅलो नमस्ते सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर वळूया आपल्या आजच्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन. भाग 164. मग संडे उजडला आणि तो दिवस खूप धावपळीचा होता. सकाळपासूनच सगळ्यांची धावपळ सुरू होती. नोकर चाकरसुद्धा कामाला लागले. बाहेर हलका हलका पाऊस पडतच होता, पण त्याची कोणाला पर्वा नव्हती, कारण खूप उत्साह अंगात संचारला होता सगळ्यांच्याच. मग घराला उरलेलं डेकोरेशन केलं आणि घर पुन्हा नव्या नवरीसारखं नटलं. स्वीटी आणि आर्यनचे फोटोशूट करण्यासाठी कॅमेरामन बोलवले, शूटिंगवाला बोलवला आणि त्यांचंही वेगळंच सुरू झालं. आणि इकडे आर्या तयार होऊन इंद्राला हाक मारत होती आणि इंद्राजी जाऊन बसले होते टॉयलेटमध्ये. ते बाहेर यायला तयार नव्हते आणि आर्या वैतागून म्हणाली, इंद्रा अरे ये ना बाहेर बाबा लवकर. मॉमसुद्धा तयार आहेत, डॅडीसुद्धा तयार आहेत, मीसुद्धा तयार आहे आणि तू फक्त तयार नाहीस. आणि टॉयलेटच्या आतून इंद्राजी पोटातली कळ दाबत म्हणाले, आरू बेबी होल्ड. अगं काय करू, पोट खराब आहे. आणि आर्या म्हणाली, मग तुला कोण सांगतो ऑफिसमध्ये उलटसुलट खायला. मॉम इतक्या प्रेमानं टिफिन बनवून देतात, पण तुला चालत नाही. आता झाला ना त्रास, मग काय करायचं. ते काही नाही, तू असशील तसा बाहेर आहे आणि जे काही असेल ते देसाई मेन्शनमध्ये गेल्यावर कर. आणि इंद्रा म्हणाला, आरू ही गोष्ट इकडून तिकडे घेऊन जाण्यासारखं आहे का, तुझं पण काहीतरीच. आणि तुला इतकी घाई काय आहे, थांब ना थोडंसं. आणि ती पुन्हा हातपाय आपटून म्हणाली, नाही मला जायचं आहे पटकन. दादा आणि स्वीटी दीचं फोटोशूट बघायचं आहे. हाय किती क्यूट दिसत असेल दी. आणि इंद्रा म्हणाला, मग थांब ना थोडंसं, तुझी दी आणि दादा पळून नाही जाणार. आणि इतक्यात इंद्राचे बाबा खालून ओरडून म्हणाले, आरू बेटा, इंद्रा अरे कुठे राहिला, चला पटकन. आणि आरू ओरडून म्हणाले, डॅडी हा इंद्रा येत नाही, कधीचा टॉयलेटमध्ये जाऊन बसलाय. मी त्याचे कपडेसुद्धा काढून ठेवलेले आहेत, पण तोच बाहेर येत नाही. आणि इंद्राची आई म्हणाली, बहुतेक त्याचं पोट बिघडलेलं आहे, मी त्याच्यासाठी लिंबू पाणी आणते. असं म्हणून तिनं लिंबू पाणी तयार केलं आणि वर घेऊन आली. इतक्यात दमलेला थकलेला इंद्रा बाहेर आला आणि पोट पकडून बेडवर येऊन बसला. आणि इंद्राची आई म्हणाली, इंद्रा फार त्रास होतोय का रे, लिंबू पाणी पी. आणि इंद्रा आईच्या हातातून लिंबू पाणी घेणार इतक्यात आर्यानं ते हिसकावून घेतलं आणि म्हणाली, इंद्रा आधी कपडे घाल, मॉम त्याला कपडे घालू द्या. आणि इंद्रा तू तिकडं गेल्यावर काहीही खायचं नाही, आज दिवसभर तू फास्ट कर. आणि इंद्रा चकित होऊन म्हणाला, काय आरू मला तर आत्ताच भूक लागली आहे आणि आज तर तिकडं काय काय असेल खायला. आणि स्वीटमध्ये काय मेनू सांगितलेत ग. आर्या म्हणाली, तुझी आवडती रसमलाई मी स्वतः सांगितली मॉमला मेनूमध्ये ठेव म्हणून, बट अफसोस इंद्रा तुला खाता येणार नाही. आणि इंद्रा म्हणाला, मग मी खाणार. आर्या म्हणाली, आणि पुन्हा 2 तास टॉयलेटमध्ये जाऊन बसणार असंच ना. आणि तो थोडा हसला आणि म्हणाला, तसं नाही ग, आवडीची वस्तू खाल्ली की त्रास होत नाही, त्यात तू बनवायला सांगितलीस म्हणजे तुझा मान ठेवून खाल्ली पाहिजे की नाही. आणि आई द्यायला सांग ना तिला लिंबू पाणी. आणि त्याची आई आर्याला म्हणाली, आरू बेटा ते लिंबू पाणी तू पी, याला खाऊ दे रसमलाई. तसा इंद्रा चक्रवला आणि आर्या हसायला लागली. आणि इंद्रा म्हणाला, आरू तू माझी जागा घेतलीस बरं का, माझी आई आता माझ्यावर प्रेमच करत नाही, मॉम मॉम करून तू तिला खिशात घातलं. आणि आरू हसून लिंबू रस पीत म्हणाली, मग त्यासाठी मॉमला प्रेम करावं लागतं. इंद्रा म्हणाला, मग मी माझ्या मॉमवर आईवर मी माझ्या आईवर प्रेम करत नाही का, आई तुला काय वाटतं. आणि त्याची आई म्हणाली, आधी करत होता, पण आता बायको आली आणि तुझं माझ्यावर प्रेम कमी झालं, पण तुझ्या बायकोचं मात्र माझ्यावरचं प्रेम वाढलं, त्यामुळे आता माझंही तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आणि तुझ्या बायकोवर प्रेम जास्त आलं. आणि आता इंद्रानं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला, हे कसलं कॉम्बिनेशन आणि कसलं कनेक्शन आहे तुम्हा दोघींचं. आता मी बायकोवर प्रेम करू की नको. मॉम अगं मी तिच्यावर प्रेम करतोय, मग तुम्हा दोघांची भांडणं लागली पाहिजेत माझ्यासाठी, आणि तुम्ही तर मलाच वेगळा पाडला. आणि इंद्राची चूक त्याच्या लक्षात आली आणि तो म्हणाला, अरे यार मी मॉम मॉम का म्हणतोय, ए आरू तुझ्यामुळे ना आता मी तसाच बोलायला लागलोय.
आणि इंद्राची आई हसून म्हणाली, मॉम असो किंवा आई, शेवटी भावना महत्त्वाच्या. आणि तू सुद्धा आता तुझ्या बायकोच्या रंगात रंगतोय हे मान्य कर. आणि आर्यानं हसून तो सरबत संपवला आणि म्हणाली, थँक्यू मॉम, खूप छान होता. आणि त्याची आई हसून गेली आणि जाता जाता म्हणाली, पटकन खाली ये इंद्रा, तुला खालीच मिळेल. आणि इंद्रा आर्यावर चिडून म्हणाला, बघ, माझी मॉम तुझी सेवा करते आणि मला मात्र खाली येऊन लिंबू पाणी घ्यायला सांगते. मी ना आता तुझा बदला घेणार. आर्या हाताची घडी घालून म्हणाली, कसा घेशील? आता त्या माझ्या मॉम आहेत आणि डॅडीसुद्धा माझेच. आणि इंद्रा म्हणाला, ओके, मग अर्जुन डॅड आणि तन्वी मॉम माझ्या. आणि ती हसून म्हणाली, बघू बघू, आता पटकन रेडी हो, मी कधीची तयार झाली आहे. आणि इंद्रा तिच्याकडे बघून म्हणाला, कुठे तयार आहेस? ती म्हणाली, अरे हे काय, मी इतकी चांगली साडी घातली आहे, तुला दिसत नाही का? आणि इंद्रा थोडा हसला आणि म्हणाला, दिसते ना, ही साडी घातली ना तू? आणि आता तो पटकन उठला आणि तिला काही कळायच्या आत तिच्या निर्या त्यानं उचलून काढून जमिनीवर फेकून दिल्या. तिच्या ब्लाऊजची पाठीमागची नाडीसुद्धा सोडून टाकली, केस विस्कटले, लिपस्टिक विस्कटली आणि आरामात कपडे घालायला लागला आणि म्हणाला, ओ माय गॉड आर्या, अजून तू तयार नाहीस का? चल अगं पटकन रेडी हो गं, तुझ्या आधी मी तयार होतोय, आपल्याला उशीर होतोय, तुझ्या दीदी आणि दादाचं शूटिंग बघायचं आहे ना. आणि अरे देवा, ती तर आता खूप वैतागली आणि म्हणाली, इंद्रा, हे काय केलंस तू? माझ्या केसांचा पूर्ण घोसला भरवून टाकला, आता मी पण तुला नाही सोडणार. असं म्हणून तिनं त्याचेही केस विस्कटून टाकले आणि ती तयार व्हायला लागली पुन्हा एकदा. आणि आता एकदाचे दोघे बाहेर निघाले आणि घरातून बाहेर पडताना बाहेर पाऊस होता. आणि आर्या म्हणाली, इंद्रा, माझ्या डोक्यावर छत्री पकड ना, मला साडी आवरायची आहे. आणि तो म्हणाला, थांब. मग शेवटी त्यानं गाडीच आणली, दरवाजाला लावली आणि मग तिथल्या तिथेच त्याचे आई बाबा आरू गाडीत बसले आणि पडत्या पावसात निघाले. आणि मग हळूहळू आता सगळेच यायला लागले, कारण मुंबईचा पाऊस म्हणजे खूप विचित्र. आणि आता नेहा आणि अतुलसुद्धा घरामध्ये शिरले आणि नेहाची बडबड सुरू झाली. या पावसाला पण काय करावं कळतच नाही, किती कोसळतो असं म्हणून ती वटवट करत होती. आणि नेहमीप्रमाणेच तिचं वाक्य, अर्जुन सर, अतुल तुम्ही काहीतरी करा. आणि अतुल अंगावरचं पाणी झटकत म्हणाला, ए नेहा, आता या पावसाला आम्ही काय करायचं की आता त्याच्यासोबत डील करायला बसायचं? आणि आर्यन हसून म्हणाला, हो अंकल, आयडिया छान आहे आणि ओली पार्टी करायची बरं का पावसाची डील करताना. आणि अर्जुन म्हणाला, ओली पार्टी करताना मजा येईल. आणि काय करायचं माहीत आहे का? रिकामा ग्लास घेऊन बसायचं, म्हणजे पावसाचं पाणी त्यात पडेल आणि तेच घ्यायचं. आता सगळे हसत होते आणि नेहा म्हणाली, हसा, तुम्हाला हसायला येते का? पण आम्हा बायकांना विचारा, या पावसाचा किती त्रास होतो. आणि अतुल पुन्हा डोकं खाजवत म्हणाला, आता हे काय लॉजिक आहे? बायकांनाच फक्त पाऊस लागतो का आणि आम्हा पुरुषांच्या अंगावर पडत नाही का? नेहा पण ना ओव्हर ॲक्टिंगच करते. आणि नेहा, एक गोष्ट लक्षात ठेव, एक वेळ मी या पडत्या पावसाला थांबवू शकतो, पण तुझं बडबड करणारं तोंड मी नाही थांबवू शकत. आता इतक्यात आरवचा फोन आला आणि तो आर्यनला म्हणाला, सालेसाप, गाडी बंद पडली ना, गाडी पाठवतोस का प्लीज? आणि आर्यन म्हणाला, ओके जिजू. आणि त्यानं लगेच ड्रायव्हरला सांगून गाडी पाठवून पिहू आणि आरव आणि बेबीला घेऊन यायला सांगितलं. आणि आता अचानक गेटवर पोलिसांची गाडी बघितली आणि वॉचमन पळत पळत आला आणि म्हणाला अर्जुनला, सर, पोलीस आलेत, काय करू? आता अर्जुन चक्रावला. थोडंसं टेन्शन आलं त्याला. मिस्टर मोनेचा खून ताजा ताजा झाला होता आणि टायगरविषयी काही क्लू मिळाला की काय पोलिसांना, असं त्याला वाटलं. आणि अर्जुन थंड नजरेनं थंड डोक्यानं म्हणाला, पोलीस आले तर येऊ द्या, मी आहे आतमध्ये, सांगा त्यांना. आणि मग ती गाडी गेटमधून आत आली. त्या गाडीला पडदे होते, आतमध्ये कोण आहे दिसत नव्हतं. आणि आता बघितलं तर त्या गाडीतून उतरल्या मिसेस SP परी आणि त्यासोबत विवेक आणि अस्मितासुद्धा. आणि परागही उतरला. आणि आर्यननं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, माय गॉड, ए परी, अगं घाबरलो ना आम्ही. आणि परी हसून म्हणाली, का, तू कोणाचा खून केलास का चिकू, जे इतका घाबरतोस? आणि अर्जुन थोडंसं हसून म्हणाला, खून नाही, पण असं अचानक पोलिसांची गाडी आली म्हटलं की भीती वाटते ना कोणाला पण. अगं मीही घाबरलो.
आणि परी हसून म्हणाली, अंकल तुम्ही विसरताय का आता आपल्यामध्ये एक पोलीसवाला आहे? आणि अर्जुनने आर्यनकडे बघितलं आणि सहेतुकपणे म्हणाला, खरं आहे तुझं टायगर, डोंट फॉरगेट, आपल्यामध्ये एक पोलीसवाला आहे. आणि आर्यनसुद्धा थोडा हसून म्हणाला, हो डॅड, मी लक्षात ठेवेल, नाही विसरणार. आणि आता त्या दोघांच्या बोलण्याचा हाच अर्थ होता की इथे ऋषी येणार आहे. यापुढे सुद्धा ऋषी असाच भेटत राहील आणि त्याच्यासमोर कधीच चुकूनही हा विषय काढायचा नाही. तोंडावर पट्टी बांधायची आणि तोंड सांभाळून बोलायचं. नाहीतर त्या ऋषीला जर डाऊट आला ना तर तो सुद्धा हुशार बंदा होता, 101% प्रामाणिक. अर्जुनच्या हातात बेड्या घालायला पण कमी करणार नव्हता. आणि मग आता आतमध्ये सगळे आले आणि आर्यन म्हणाला, मग SP सर कधी येणार आहेत? परी म्हणाली, थोडंसं काम आहे, येईल पाठीमागून. आणि आर्या नाही आली का अजून? आणि मधू? तन्वी म्हणाली, मधू आली केव्हाची, संग्राम तिला सोडून गेलाय, ती स्वीटीची तयारी करत आहे. मग आता पिहूसुद्धा आली, आर्यासुद्धा आली आणि रिया सकाळीच येऊन बसली होती किचनमध्ये. मग सगळ्या लेडीज आल्या, सगळे जेंट्ससुद्धा आले. बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे बाहेर कुठेही बसायला जागा नव्हता, टेरेसवर सुद्धा नाही. त्यामुळे सगळे अर्जुनच्या स्टडीमध्ये बसले आणि सगळ्या लेडीज हॉलमध्ये तयारी करत होत्या. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर, मला ना बोर होतंय, आता मी काय करू, काहीतरी काम करत बसू का? आणि अर्जुन म्हणाला, जा नेहाला फुलांच्या माळा बनवू लाग, बावळट कुठला, बस ना शांत. मग ऋषी पण आला आणि त्याचंही स्वागत झालं आणि तो त्यांच्यातच बसला. इतक्यात आरव ऋषीला म्हणाला, ऋषी तू इथे काय करतोस, तू पण जा ना, आर्यन आणि स्वीटीचं फोटोशूट बघ, कारण तुम्हाला सुद्धा काही महिन्यांनी तसं करायचं आहे. आणि संग्राम हसून म्हणाला, मी गेलो होतो पण तिथे ना मला येऊ दिलं नाही, त्यामुळे कोणीच जाऊ नका, कारण डायरेक्ट शूटिंग बघायला मिळणार सगळं तयार झाल्यावर. आणि तिची फॅशन डिझायनर फक्त मधू तिच्यासोबत आहे. आता सगळे तिथेच गप्पा मारत बसले आणि इंद्रा पुन्हा टॉयलेटमधून बाहेर आला. त्याला बघून सगळे हसत होते आणि छोट्या शिरवीनं पोटात फारच गुद्दे मारलेले दिसतात राहतील असं म्हणून हसत होते. आरव म्हणाला, इंद्रा आमची साली साहेबा तुला त्रास देत नाही ना? आणि अतुल विनोदाचा पंच मारत म्हणाला, बायको नाकात दम करते हे माहीत होतं, पण पोटात कळ मारायला लावते हे पहिल्यांदा बघतोय. तसे सगळे पुन्हा हसले आणि इंद्रा टॉयलेटमध्ये पळाला आणि पुन्हा सगळे खूप मोठ्यानं हसले. आणि इकडे सुंदर असा बेबी पिंक रंगाचा ड्रेस घालून स्वीटी आणि तिच्याच ड्रेसला मॅचिंग असा ड्रेस घातलेला आर्यन, दोघांचं खूप सुंदर फोटोशूट सुरू होतं. तो गुडघ्यावर खाली बसला होता आणि तिच्या पोटावर त्यानं ओठ टेकवले होते आणि वेगवेगळ्या पोजमध्ये त्यांनी शूटिंग केलं, फोटो काढले आणि मग तिची ओटी भरण्यासाठी तिला खाली बसवलं. आणि मग मधू म्हणाली, फक्त 10 मिनिटे थांबा, तिचा लुक चेंज करायचा आहे, असं म्हणून तिनं दोघांनाही आतमध्ये घेतलं. आणि आता ती असा काय लुक चेंज करणार आहे, इतका गुपित, म्हणून सगळे उत्सुकतेने बघत होते. मग 10 ते 15 मिनिटांनी दरवाजा उघडला. सगळेजण आता वरती जिन्याकडे बघायला लागले आणि फुलं पसरलेल्या पायऱ्यांवरून स्वीटी आर्यन एकमेकांचा हातात घेऊन खाली आली. तेव्हा स्वीटीचा तो मराठ मोळा आणि आर्यनचा सुद्धा लुक बघितला आणि सगळे भारावून गेले. तिच्या दोन्ही हातात हिरव्या बांगड्या भरल्या होत्या, त्यामध्ये मोत्यांच्या बांगड्या घातल्या होत्या, गळ्यात मोत्यांचे दागिने, हिरवी साडी, केसांचा आंबाडा आणि त्यात भरगच्च असे गजरे, पायात पैंजण आणि कपाळाला चंद्रकोर. आणि हाय किती क्यूट दिसत होती स्वीटी, एकदम छान का तुकडा. आणि आर्यनसुद्धा धोती कुर्ता घालून आला होता आणि माणूस कितीही दुनिया फिरला तरी आपल्या पेहरावातच छान दिसतो, नाही का? आणि आता आर्यन आणि स्वीटी त्यांच्या लग्नाच्या वेळीसुद्धा प्री वेडिंग शूट असंच केलं होतं देसी लुकमध्ये आणि आताही तोच लुक होता. मग नेहानं लांबूनच त्या दोघांची दृष्ट काढली, कपाळावर बोटं मोडून आणि दोघांनाही फुलं पसरलेल्या सोफ्यावर बसवलं आणि त्यांचं औक्षण केलं. आणि नेहा म्हणाली, आधी औक्षण तन्वी करेल, मग रिया, मग अस्मिता, मग नेहा, मग मधू, पिहू, आर्या, परी, सगळ्यांनी मिळून त्या दोघांचं औक्षण केलं. आणि आता एक खास कार्यक्रम, एका प्लेटमध्ये झाकून 3 वाट्या आणल्या, कारण तिच्या पोटामध्ये 2 बेबी होते, त्यामुळे 3 ऑप्शन असणार होते. पहिला ऑप्शन मुलगा आणि मुलगी, दुसरा ऑप्शन होता 2ही मुली आणि तिसरा ऑप्शन होता 2ही मुलं. त्यामुळे 3 वाट्या आणल्या आणि दोघांनाही विचार करून वाटी उचला असं सांगितलं. आणि आर्यन स्वीटीने एकमेकांकडे बघितलं, थोडीशी चर्चा केली आणि 1 वाटी उचलली आणि त्यामध्ये एक पेढा होता
आणि एक बर्फी होती. आणि सगळेजण अरे वा, सगळ्यांच्याच मनात हे होतं म्हणून हसायला लागले आणि टाळ्या वाजवायला लागले. आणि इकडे स्टडीमध्ये सगळा गोंधळ ऐकायला गेला. आणि अर्जुन म्हणाला, काय झालं असेल रे? आणि अतुल म्हणाला, मुलगा होईल की मुलगी, असं काहीतरी चाललं असेल. आणि आर्या आली सगळ्यांसाठी मिठाई घेऊन आणि म्हणाली, डॅड, एक मुलगा आणि एक मुलगी असं काढलं दी आणि दादाने. आणि विवेक आत्ताच अर्जुनचं कॉंग्रॅच्युलेशन करून म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन अर्जुन सर, तुमच्या घरी पुन्हा एक नन्हा शेर आणि नन्ही शेरणी येणार. आणि अर्जुन खूप हसला. आणि कुणाल, अतुल, विवेकने पेढा आणि बर्फी दोन्ही एकत्रच अर्जुनच्या तोंडात कोंबलं आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं. आणि आता आर्याने इंद्राला आणि संग्रामला खुणवलं आणि अतुलच्या आणि कुणालच्या, विवेकच्या तोंडामध्ये सुद्धा पेढा घातला आणि एक बर्फी कोंबायला सांगितली. आणि म्हणाली, अंकल, तुम्हीसुद्धा दादाजी होणार आहात, तुमचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि आता आर्या तिथून निघाली आणि अतुल आर्याला म्हणाला, मग आरू बेटा, आपली पण फर्स्ट ॲनिव्हर्सरी झाली आहे आणि आर्यन दादाच्या घरी जर मुलगी द्यायची असेल किंवा दादाची मुलगी करायची असेल तर घ्या मनावर आणि पुन्हा एकदा होऊ द्या हिस्ट्री रिपीट. आणि इंद्राजी, तुमच्या पोटातली कळ बंद करा आणि आता बायकोच्या पोटातल्या कळा सुरू करा, असा अतुल म्हणाला. आणि सगळे खूप हसले आणि आर्या खूप लाजली आणि पळून गेली.